मी प्रबुद्ध साठे, अभियान प्रमुख चला आपल्या बुद्धाच्या घरी व संस्थापक अध्यक्ष प्रजासत्ताक जनता परिषद प्रबुद्ध साठे ऑफिशियल यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। आज थोडक्यात भूमिका मांडण्यासाठी विषय निवडलेला आहे जय भीम वालेच क्रांतिरक्षक लहुजी वस्तादांचे खरे वारसदार। काय? जय भीम वालेच क्रांतिरक्षक लहुजी वस्तादांचे खरे वारसदार। महात्मा ज्योतिबा फुले यांच्या चळवळीमध्ये लहुजी वस्तादांचं फार मोठं योगदान होतं। नव्हे, त्या चळवळीचे लहुजी वस्ताद खरे रक्षक होते, संरक्षक होते। तर महात्मा फुले यांनी जी सामाजिक परिवर्तनाची, व्यवस्था परिवर्तनाची चळवळ सुरू केली, त्या चळवळीमध्ये मातंग समाजाचे एक लहुजी वस्ताद, महार समाजाचे रानबा महार आणि चर्मकार समाजातील चिमाजी आप्पा चांबार या महार मांग चांबार या तिघांनी मिळून महात्मा फुल्यांच्या चळवळीला फार मोठं योगदान दिलेलं आहे। आणि त्यात क्रांतिरक्षक लहुजी वस्तादांचं योगदान महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या चळवळीमध्ये फार मोठं योगदान आहे। नव्हे तर लहुजी वस्ताद हे महात्मा फुल्यांच्या चळवळीचे खरे संरक्षक आणि रक्षक होते। आणि मग पुढं हे असं असताना महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या चळवळीच्या नंतर महात्मा फुले यांनी जी सत्यशोधक चळवळ सुरू केली, ती सत्यशोधक चळवळ पुढे काँग्रेसमध्ये विलीन झाली। आणि महात्मा फुल्यांची चळवळ म्हणजे सत्यशोधक चळवळ ही एकाकी पडली। आणि एकाकी पडलेल्या या सत्यशोधक चळवळीची धुरा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मी आता महात्मा ज्योतिबा फुल्यांचा एकमेव अनुयायी म्हणून सत्यशोधक चळवळीची, एकाकी पडलेल्या महात्मा फुल्यांच्या चळवळीची धुरा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या खांद्यावरती घेतली आणि पुढं शिक्षणाच्या माध्यमातून आयुष्याचं रणांगण करून व्यवस्था परिवर्तनाच्या, बहुजनाच्या सन्मानाची चळवळ चालवून यशस्वी केली। आणि पुढं या चळवळीचं रूपांतर 14 ऑक्टोबर 1956च्या धम्मक्रांतीच्या माध्यमातून प्रबुद्ध समाजामध्ये रूपांतर केलं, धम्मक्रांती केली। म्हणजे महात्मा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीचं, महात्मा फुले यांच्या सत्यशोधक समाजाचं प्रबुद्ध समाजामध्ये रूपांतर केलं। महात्मा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीचं धम्म चळवळीमध्ये, प्रबुद्ध चळवळीमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रूपांतर केलं। आणि म्हणून आज लहुजी क्रांतिरक्षक लहुजी वस्तादांची चळवळ कोणती असेल? क्रांतिरक्षक लहुजी वस्तादांनी जर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या चळवळीचं रक्षण केलं असेल आणि त्या चळवळीची धुरा एकट्या बाबासाहेब आंबेडकरांनी खांद्यावरती घेऊन पुढं ही चळवळ चालवली आणि चळवळ कुठपर्यंत आणली तर 14 ऑक्टोबर 1956च्या धम्मक्रांतीतून प्रबुद्ध समाजापर्यंत आणली। म्हणजे प्रबुद्ध समाज हे लहुजी वस्तादांच्या चळवळीचं आजचं रूप आहे। आज जी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी चळवळ सुरू आहे, आज जी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचे जे काम करतात, इथल्या व्यवस्था परिवर्तनाची जी चळवळ आहे त्याला आंबेडकरवादी चळवळ म्हणतात। आणि त्या आंबेडकरवादी चळवळीचा जो जनाधार आहे, आंबेडकरी समाज, पूर्वाश्रमीचा महार समाज, आताचा आंबेडकरी समाज, रिपब्लिकन समाज, प्रबुद्ध समाज, आणि त्या चळवळीचा झेंडा आहे निळा। आणि त्या चळवळीचा, आंबेडकर चळवळीचं अभिवादन आहे जय भीम। आणि म्हणून मला या ठिकाणी म्हणावं असं वाटतं की आज जय भीम वालेच क्रांतिरक्षक लहुजी वस्तादांचे खरे वारसदार आहे। काय? महात्मा फुल्यांच्या चळवळीचं आजचं रूपांतर म्हणजे आंबेडकरवादी चळवळ। आणि ती आंबेडकरवादी चळवळ हे बौद्ध समाज चालवतात, आंबेडकरी समाज चालवतात, आणि त्यांचं अभिवादन जय भीम आहे, त्यांचा झेंडा निळा आहे। म्हणून निळा झेंडा आणि जय भीम वालेच क्रांतिरक्षक लहुजी वस्तादांचे खरे वारसदार आहे। एक आहे महात्मा ज्योतिबा फुले आणि व्यवस्थेच्या विरोधात आंदोलन उभा केलं आणि लहुजी वस्ताद हे व्यवस्थेच्या विरोधात लढले। व्यवस्थेच्या विरोधात लहुजी वस्तादांनी चळवळ उभा केली, त्या चळवळीचं रक्षण केलं।
ब्राह्मणी धर्म व्यवस्थेच्या विरोधातली जी चळवळ होती त्या चळवळीमध्ये लहुजी वस्तादांनी योगदान दिले, सहभाग दिलाय, संरक्षण केलेलं आहे. त्या व्यवस्थेचे गुलाम म्हणून राहिले नाहीत. काय ब्राह्मणी धर्म प्रस्थापित धर्म व्यवस्थेचे गुलाम व लहुजी वस्ताद नव्हते, तर त्या व्यवस्थेच्या विरोधात लढणारे सेनानी होते. म्हणून आज लहुजी वस्तादांच्या नावाखाली ज्या मातंग समाजाच्या संघटना आहेत, सेना म्हणून लहुजी शक्ती सेना किंवा अनेक लहुजी शक्तीच्या अनेक संघटना सेना म्हणून ज्या लहुजी वस्तादांच्या नावावर ज्या मातंग समाजामध्ये संघटना आहे, पण त्या लहुजींच्या नावानं सेना म्हणून संघटना काढायची आणि प्रस्थापिताच्या RSSची समरसता मंचची दलाली आणि गुलामी करायची, चमचेगिरी करायची, हे लहुजी वस्तादांच्या वारसदाराचं लक्षण नाही. लहुजींच्या नावानं सेना काढायची, मातंग समाजामध्ये नेता म्हणून फिरायचं आणि प्रस्थापित हिंदुत्ववाद्याची गुलामी करायची, दलाली करायची, हे लहुजी वस्तादांच्या वारसदाराचं कार्य नाही, हे लक्षण नाही. हिंदुत्ववादी मांग हे लहुजी वस्तादांचे वारसदारच असू शकत नाही, तर जय भीमवाले हेच खरे क्रांतिरक्षक लहुजी वस्तादांचे वारसदार आहे. आणि आज व्यवस्थेच्या विरोधात भाजप RSS प्रस्थापित ब्राह्मणी धर्म व्यवस्थेच्या विरोधातली जी एकमेव चळवळ आहे ती आंबेडकरी चळवळ आहे. आणि त्या आंबेडकरी चळवळीमध्ये प्रामाणिकपणे बौद्ध समाज, आंबेडकरी समाज कार्य करतो. मोजकं का असना पण मातंग समाज, चर्मकार समाज आणि इतर समाजातील जाती घटक सुद्धा या चळवळीमध्ये काम करतात. या साऱ्यांचं अभिवादन आहे जय भीम, या साऱ्यांचा झेंडा आहे निळा. म्हणून आंबेडकर चळवळीमध्ये काम करणारे भीम सैनिक हेच क्रांतिरक्षक लहुजी वस्तादांचे खरे सैनिक आहेत. काय आंबेडकर चळवळीमध्ये कार्य करणारा कार्यकर्ता आणि भीमसैनिक हेच खरे क्रांतिरक्षक लहुजी वस्तादांचे खरे सैनिक आहे. पण लहुजी वस्तादांच्या नावाखाली जे सेना म्हणून काढलेल्या मातंग समाजामध्ये सेना नावाच्या संघटना आहे, ते प्रस्थापिताची, RSSची आणि भाजपची गुलाम आणि दलाली करणाऱ्या संघटना आहेत. तर आंबेडकर चळवळीत काम करणारे जे कार्यकर्ता आहे म्हणजेच जय भीम, हेच जय भीमवाले हेच खरे क्रांतिरक्षक लहुजी वस्तादांचे खरे वारसदार होय.